नमस्कार, संगमित्रा स्वादिष्ट रेसिपीजमध्ये स्वागत आहे तुमचं। आज आपल्याला पौष्टिक व चविष्ट अशी रानभाजी चिलची भाजी म्हणजे चाकवतची भाजी बनवायची आहे। आणि नवीन आलेला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या, व्हिडिओला लाईक करून द्या, छानशी कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करायचा असेल तर शेअरही नक्की करा। चला मग आता चाकवतची भाजी कशी बनवायची ते बघूया। आज आपल्याला रानभाजी चिलची भाजी म्हणजे चाकवतची भाजी बनवायची आहे। त्यासाठी ह्या 3 जुड्या घेतलेल्या आहेत। त्या भाजीच्या आपण पानं व कोड्या काड्या खोडून घेऊ आणि ह्या भाजीला 2-3 वेळा पाणी वापरून स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता भाजीच्या फोडणीसाठी इतर मसाले बघून घेऊया। हा एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे। 10-15 लसूण पाकळ्या चिरून घेतलेल्या आहेत। हे शेंगदाणे भाजून आपण त्यांना मिक्सरमधून दळून घेतलेले आहे। हे साधारण 1 वाटी घेतलेले आहे। मोहरी अर्धा टेबलस्पून घेतलेली आहे। जिरं 2 टेबलस्पून घेतलेलं आहे। चवीनुसार हळद मीठ घ्या। तुम्हाला जेवढं कमी जास्त तिखट हवं असेल त्यानुसार हे लाल तिखट घेतलेलं आहे। लाल तिखटाऐवजी जर हिरव्या मिरच्या वापरायच्या असतील तर वापरू शकता। ह्या 2 पळे आपण तेल घेतलेलं आहे। तेल गॅसवर ठेवून तापवून घेऊया। तापलेल्या तेलामध्ये मोहरी घालून घेऊ। जिरं घालून घेतलेलं आहे। जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर आपण कापून ठेवलेला होता तो कांदा लसूण घालून घेतलेला आहे। आता सर्व साहित्याला व्यवस्थित फोडणी बसू देऊया। आता सर्व साहित्याला व्यवस्थित फोडणी बसलेली आहे। आपण हळद मीठ घालून घेऊ। लाल मिरची पावडर घालून घेऊ। मस्त फोडणी बसू देऊया। सर्व साहित्याला व्यवस्थित फोडणी बसल्यानंतर आता आपल्याला भाजी घालून घ्यायची आहे। चिलची भाजी आपण आता फोडणीमध्ये टाकून घेणार आहोत। गॅस मंद करून वरून झाकण ठेवून घेऊ। भाजी थोडी वाफवली गेल्यानंतर आता आपल्याला ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे। खाली वर करून घ्यायची जेणेकरून आपली फोडणी जळणार नाही। आता वरून झाकण ठेवून घेऊया। या भाजीमध्ये आपल्याला शिजवण्यासाठी पाणी वगैरे घालायची नाही। ही भाजी आपल्याला सुकी करायची आहे म्हणजे कोरडी करायची आहे। त्यामुळे पाणी न घालताही ही भाजी सहज शिजेल एवढं पाणी भाजीला सुटतं। त्या अधूनमधून मिक्स करून घ्यायचं व झाकण ठेवून घ्यायचं व मिक्स करून घ्यायचं। असं आपल्याला 5-6 वेळा करावं लागेल। बघा आपल्या भाजीला पाण्याचा एक थेंबही न घालता बरचसं पाणी सुटलेलं आहे। आता ह्या पाण्यामध्ये आपण ही भाजी शिजवून घेऊ। पण समजून घ्या तुमची भाजी कोरडी झालेली असेल म्हणजे सुकलेली असेल आणि तिला पाणी नाही सुटलं तर थोडंसं पाणी म्हणजेच भाजी शिजण्या इतपत पाणी घालून घ्या। आता आपल्या भाजीचं बरचसं पाणी आटलेलं आहे आणि भाजीही शिजलेली आहे। आता आपण जे शेंगदाण्याचं कूट दळून ठेवलेलं होतं ते घालून घेणार आहोत। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तयार झालेली आहे आपली भाजी। नक्कीच करून बघा। चाकवतची भाजी म्हणजे चिलची भाजी। आणि तुमच्याकडे या रानभाजीला काय म्हणतात तेही नक्की सांगा। आणि नवीन आलेला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या, व्हिडिओला लाईक करून द्या, छानशी कमेंट करायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इतरांना म्हणजे तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक ओळखीच्यांना किंवा कोणत्याही सोशल साईटवर शेअर करावं असं वाटलं तर शेअरही नक्की करा। चला आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या। भेटूया मग आता पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत नमस्कार।